अजून मोठे फटके येतील विनायक दुमाले यांच्या बॅटमधून, परंतु अक्षय घारगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. त्यांनी मात्र हे स्वप्न जे रचवलं होतं डेरवली संघाने ते मात्र मोडीच काढण्याचं काम केलंय. अक्षय घारगे जबरदस्त गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर मात्र 6 धावा खर्च झाल्यात आणि एक मोठा अडथळा मात्र मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर आपण पाहतोय श्री गणेश डेरवली संघाच्या माध्यमातून दाखल झालाय प्रणय पाटील इन ॲट नंबर 3 पोझिशनवर. शेवटचे चेंडू शिल्लक जरूर असेल या ओव्हर मधील. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर हे षटक जवळपास नावी राहिलंय ते म्हणजे साई 11 नवीन वसाहत रोहिंजन संघाच्या वाटेने. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केलाय, फटका चांगला आहे आणि इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. स्पीडअप करायचं आहे. मी विनंती करेन साई 11 वसाहत रोहिंजन संघ थोडा स्पीडअप करायचं, कारण नाईटची शृंखला आहे. अर्थातच वेळेत संपणं गरजेचं आहे, त्यामुळे सहकार्य देखील करणं अपेक्षित आहे मित्रांनो. पवन गायकवाड मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं आणि आता मात्र प्रेम शिंदे खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर त्यांचे 12वा प्रतिनिधी आम्हाला सांगतायत की सकाळच्या सत्रामध्ये 50 धावा कुठल्या वैयक्तिक त्यानं आणि गोव्याच्या मैदानावर खऱ्या अर्थाने कुठल्या. आणि आज जर या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावा कुठल्या तर जितूभाई पाटील यांच्याकडून तब्बल मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच दरम्यान रामदासभाई पाटील यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट, एक पॅड आणि कॅप असेल. आणि संधी सोनं करायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न मात्र इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. परंतु निर्णायक क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. या दुहेरी धावेने धावसंख्येचा विचार करायचा झाला आपण स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली गेली तब्बल मात्र 1 गडी बाद 12. यस, चौकोनी बॅट्समन वैयक्तिक 50 धावा कुठेल या स्पर्धेमध्ये तब्बल 4 रात्रीमध्ये स्पर्धा खेळवली जाईल. 4 रात्रीमध्ये कोणीही कितीही बॅट्समन असतील वैयक्तिक 50 धावा कुठल्या तर जितूभाई पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, रामदासभाई पाटील यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट, एक पॅड, एक कॅप, सर्व गोष्टी मिळतील. आणि हे सर्व बक्षीस आहे तुम्हाला जर जिंकायचे असेल तर असे फटके येणं गरजेचं आहे. प्रेम शिंदे यांच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग षटकार. पाडा संघाला देखील एक विनंती असेल की तुम्ही कुठे जाऊ नका, लगेचच दुसऱ्या राऊंडची मॅच खेळवली जाईल. दरम्यान खऱ्या अर्थाने पाहिले गेलं तर खालापूर विभागातून खऱ्या अर्थाने आमचे युवा उद्योजक निलेश हडप साहेब असतील ते इथे दाखल झाले. त्या दरम्यान संदेश हडप साहेब, माऊली इन्व्हर्ट प्रोप्रायटर्स असतील, संकेत दिसले, युवा कार्यकर्ता शिंदेगड बेलवली आणि आदेश हडप सर्व मंडळी स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी खालापूर वरून दाखल झाले. सर्वांचं अगदी मनापासून मी हार्दिक स्वागत करतो या मनसे ट्रॉफी 2025च्या पर्वामध्ये. यावेळेस चेंडू आपण पाहिला अवे फ्रॉम द बॉडी वाईड फेकला गेला. याही वेळेस बॅकफुटला गेले, कट केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र कोणती चूक केली जाणार नाहीये. ज्या बॅट्समन वर इथे मात्र पूर्णपणे डिपेंड होती ती श्री गणेश डेरवली संघ, त्या बॅट्समन प्रेम शिंदेला मात्र इथे मात्र बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. एक मोठा आदरा बसतोय श्री गणेश डेरवली संघात.
या दरम्यान लगातारच्या 3 विकेटसाठी निलेश हडप साहेब युवा उद्योजक आरोही फार्म यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि तब्बल करायला पाहिलं गेलं जो बॅटिंग करेल लगातारचे 3 षटकार देखील मारले तरी देखील पारितोषिक असेल ते मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक निलेश हडप साहेब यांच्याकडून सुपूर्द केले जाणार आहेत. धन्यवाद सर्व मंडळींचं. यावेळेस काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पंचांकडे लाऊड अपील केली गेली. पंचांनी ही अपील स्वीकारली आणि इथून मात्र अजून एक बॅट्समन बॅक टू द डगआउट जयेंद्र भोयर. अनिकेत मस्कर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी देखील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जर आपण आला असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचा आहे आणि व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अनिकेत मस्कर. यावतचा बॉल आपण पाहतोय चॉप केला बॉलला बॉटम हँडचा योग्य वापर यावत पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतो श्री गणेश डेरवली त्यांच्या विरोधात साई 11 नवीन वसाहत रोहिंजन त्यांच्या अगेन्स्ट ही मॅच चालू आहे. श्री गणेश डेरवली टीम न 20 धावसंख्येवरती 3 विकेट गमला. प्रणाल पाटील आणि दिनेश पाटील डीपी ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. प्रणाल दर्जेदार खेळाडू आहे. याच दरम्यान विनंती देखील असेल भातान गावातील जे वरिष्ठ नागरिक असतील त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही आग्रहाची विनंती असेल. आमचे रामदासबाई पाटील त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. त्यांच्या माध्यमातून एक आग्रहाचं आमंत्रण असेल. जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. टीमची टोटल झाले 24 धावा, 2 षटक संपलीत, 3 गडी बाद झाले श्री गणेश डेरवली टीमचे. पण पाहायला सन्माननीय रोहित दादा पाटील सोमटणे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपला देखील या मनसेत पनवेल तालुका जशकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. 24 वरती 3 विकेट गमावलेत अगदी श्री गणेश डेरवली टीम ना डीपी ब्रँड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतो दिनेश पाटील डॉस्ट्राक एंड वरती प्रणाल ला आपण पाहतो आक्रमक दर्जाचा खेळाडू. डेरवली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं प्रणालची कमालीची बॅटिंग आणि यावर तोच प्रणाल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम सुमित यावस पहा हा प्रकार होता शिरवरती वेद गणा बॉल नक्कीच आपण पाहिला. यस या बॉल वरती नाराज असेल दिनेश पाटील. त्यांना माहिती होतं परंतु धीमा गतीने बॉल फेकला, गती कमी केली, व्हेरिएशन या बॉल वरती पाहायला मिळाले आणि या बॉल वरती एक धाव नक्कीच प्राप्त झाले. टीमची टोटल पोहोचले आता 25-25 या अंकावरती. प्रणाल पाटील वरती खूप जबाबदारी असेल. अगदी आपण पाहिला डेरवली टीमचा हा अगदी आक्रमक बॅटर आहे. ओळख आहे प्रणालची आक्रमकता परंतु यावेळेस बॉल स्लॉक स्वीपचा प्रयत्न फसला आणि बॉल सरळ निघून गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहतोय. प्रणाल पाटीलला शांत ठेवणं सोपं काम नाहीये. ते सुमितने यावेळेस कमालीचं पार पडला आतापर्यंत. सुमित यंगस्टर अगदी आपण पाहायला गेलं त्याच्या समोर आणखीन एक प्रणाल पाटील यंगस्टर नक्कीच आपण पाहतोय. परंतु आक्रमक खेळाडू आहे. सातत्याने आपण उल्लेख करतो त्याची आक्रमकता या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टीमला गरज सुद्धा आहे. 25 धावा यावत प्रणाल पाटील ब्रँड मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. नाशिकची मिसल मुंबईची बेल आता आली आहे. प्रणाल दादाची बेल. इट्स मॅक्सिमम षटकार.
टीमची टोटल 31 अंकावरती. मी म्हंटल होतं ना प्रणाल पाटील जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू नाहीये, त्याने ते सिद्ध केलं. त्याच्या नावाप्रमाणे त्याने खेळ केला, षटकार ठोकला आणि मोठमोठे षटकार ठोकण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. षटकारांच्या पलीकडे बॉल मारण्याची क्षमता बल्लू या नावाने प्रसिद्ध आहे. प्रणाल पाटील DPL मध्ये आपण पाहिलं होतं. यावरचा बॉल फुलटॉस पॅटची कडा डीप पाईन लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न दिनेश पाटील करतात. नक्कीच आपण पाहायला गेलं तर नक्कीच रोखलंय प्रणाल पाटीलला बल्लून. एक जाव या बॉल वरती टीमची टोटल पोहोचेल आता 32 या अंकावरती. 3-3 म्हणजे 3 गडी बाद झालेत. 32 धावा धावफलकावरती श्री गणेश डेरिव्हेटिव्ह टीमच्या. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सुमितला आपण पाहतोय. यावरचा बॉल हुक केला, धावा बुक केल्यात आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. आलाय षटकार. टोटल पोहोचले 38 धावा धावफलकावरती. आपण जर पाहायला गेला दिनेश पाटील DP ब्रँड मैदानाच्या आतमध्ये ठोकला. मागच्या बॉल वरती षटकार. हुकचा कमालीचा फटका आपण पाहिला. DP ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला गरज आहे त्यांनी ओळखलं आणि यावर षटकारांची बरी भाषा त्यांच्या बॅटच्या माध्यमातून बोलली जाते. आणखीन एक यावर समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे परंतु पोहोचणार नाही. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमा पार. धावा येतील या बॉल वरती 4-4-4. मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. अगदी आपण पाहायला गेला 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आपण पाहायला गेला 42 धावा धावफलकावरती लागला. 3 विकेट गमावल्या. बॅटिंग करणार श्री गणेश डेरिव्हेटिव्ह टीमनं 3 विकेट सुरुवातीला लवकर गमावल्या. तदनंतर दिनेश पाटील नंतर प्रणाल पाटील बल्लूनं टीमला सावरलं. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं. चला 12th मॅन पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय ज्या ठिकाणी टीमच्या लवकर विकेट्स गेल्या डाऊन झाल्या त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं टीम स्ट्रगल करत होती. बॅटर्स त्या ठिकाणी बल्लू दिनेश पाटीलनं 7 व्यापास खूप कमालीची दिली. DP ब्रँड मैदानाच्या आतमध्ये चमकला गेला. आपण पाहिला चांगले सिंगर आहेत त्याचबरोबर चांगलं व्यक्तिमत्व त्या विपरीत एक चांगले खेळाडू आपण नेहमीच पाहत असतो. श्री गणेश डेरिव्हेटिव्ह टीमचे DP दिनेश पाटील परंतु बल्लूचा खेळ कमालीचा राहिला. अद्यापर्यंत आपण पाहायला गेला 5 चेंडू फेस केलं प्रणाल पाटील अर्थात बल्लूनं. 15 धावा त्यांना इंडिव्हिज्युअल बनवल्या गेल्यात म्हणजे टीमला चांगला टोटल पर्यंत पोहोचवलं. टीमची टोटल 42 या अंकावरती. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. कमालीचा आवाज कमबॅक केला. कमबॅक कसं असतं ते आता अगदी या दोघांनी श्री गणेश डेरिव्हेटिव्ह टीमच्या बॅटर्सनी दाखवून दिला आणि यावरच कमबॅक करावंच लागतं तुम्हाला. कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता अगदी बॅटिंग करण्यासाठी असू द्या, गोलंदाजी करण्यासाठी असू द्या, फिल्डिंग करण्यासाठी असू द्या, तेव्हा अंगावरती तुमच्या गावाची टी शर्ट असेल आणि तुम्ही गावाची टी शर्ट का परिधान केले. टीम अगदी आपण पाहिला एवढ्या मोठ्या गावातून 11 खेळाडू निवडले त्याच्यामध्ये तुमची निवड तुम्हाला का निवडलं गेला याबाबत तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं. अक्षय चव्हाण आणि सुमितजी पाटील डेरिव्हेटिव्ह टीमचे करता पाठीराखे खंबीर समर्थक त्यांना देखील आपण पाहायला गेलं शुभेच्छा देवा. कारण पाठीराखे खूप महत्वाचा भाग असतात. कारण आपण पाहायला गेलं पाठीराखे सोबत असली पाठिंबा देणारे माणसं सोबत असली तर मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. आता परिस्थिती बदलली श्री गणेश डेरिव्हेटिव्ह टीमसाठी. 42 धावा धावफलकावरती शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. ट्रॅक वरती गोलंदाज जीवन गायकवाड. यावर स्लो फुल टॉस बल्लू साठी क्षेत्ररक्षकाने केली चुकी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दष्ट ठेवून बल्लूने ठोकलाय. बल्ले बल्ले करत हा षटकार.
टोटल पोहोचले 48 अंकावरती. सुरुवातीच्या आपण काही मॅचेस पाहिला लो स्कोरिंगच्या, तदनंतर आता मॅच आपण पाहिला 50च्या आकड्याकडे. श्री गणेश डेरवली विचार करते, विचार नाही तर अक्षरशः पूर्ण केल्या. सांघिक अर्धशतक टीमचं झालंय कंप्लीट. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 54 या अंकावरती. सुरुवातीला 3 विकेट लवकर डाऊन झाल्या, त्यानंतर बल्लूनं डाबाला सावरलं आणि ठोकतोय षटकार 54. वेगवान याबस होता, खूप वेगवान बॉल होता. आपण पाहायला गेला बॉल पर्यंत पोहोचले नाहीये. इनसाइड आउटचा प्रयत्न व्ही शेप मध्ये केल्याचा प्रयत्न फसला प्रणाल पाटीलचा. टीमची टोटल आपण पाहिला 54 वरती स्थिरावले. चौथ्या ओव्हरचा शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक नमीच म्हटलं जातं आणि याबाबत तो खेळ सुरू आहे आणि हाणामारी केली जाते. अक्षरशः धोबी पछाड केले बल्लूनं या षटकामध्ये. टीमची टोटल तब्बल 54 वरती पोहोचवल्या. असं वाटलं होतं डिलीव्हरी टीम आपण पाहायला गेला तर नक्कीच बॅकफुटला ढकलली जाते की काय पहिल्या सत्रामध्ये. प्रणाल पाटील असताना डेरिवली मागे जाईलच कशी, हा प्रश्न होता. आणखीन एक चॉप केला यस पंतांच्या बाजूनं. बॉलला खेळून काढला, बॉल चला साइड स्क्रीनच्या बाजूला. 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार. अठ्ठावन्न या अंकावरती 58 लॉस ऑफ 3 विकेट. 58 धाबा दाफलकावरती जीवन गायकवाड. या फ्लिक केलाय, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल. फटका केसला बल्लूना, या बॉलला पाठवलं सीमा रे शापार. आलाय षटकार. काय कमालीचा फटका. रिप्ले वारंवार पाहावा असा फटका खेचला. टीमची टोटल पोहोचवले 64 या धावसंख्येवरती प्रणाल पाटील बरसला, अक्षरशः बरसला. गोलंदाजाला तो संधी देतच नाहीये. बल्लू मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस कमालीची बॅटिंग. आणखीन एक बल्लूचा दणका, फुल टॉस वरती फुल टोल. जल्लोष होतोय रत्नागिरीचे चिपलून. बल्लू भावा मारतो उचलून उचलून, ठोकतोय या बॉल वरती षटकार.